गावाच्या डोंगर पायथ्याला चिंतामणी नावाचा एक तरुण राहायचा. तो वाईट नव्हता, पण मनाने नेहमी तणावात असायचा. देवा, मला काही देना, काही मिळत नाही रे. पैशाची चिंता, नोकरीत ताण, कधी कधी एकटेपणा. रोज सकाळी हात जोडायचा, देवा, हे दे ते दे. पण मन तरी रिकामच राहायचं. एक दिवस गावात ऐकू आलं, स्वामी समर्थ आलेत. चिंतामणी ठरवलं, आज तरी मी माझं दुःख सांगणारच. मंदिरात लोकांनी खूप गर्दी केली होती. स्वामी समर्थ शांत बसले होते, डोळे खोल, जणू मनातलं जाणत असावं. चिंतामणी पुढे गेला आणि म्हणाला, स्वामी, माझ्या जीवनात शांती नाही. किती मागतो, काहीच मिळत नाही. समाधानाचं मार्ग कुठे आहे? स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, मुला, भक्ती म्हणजे फक्त मागणं नाही. भक्ती म्हणजे देणं. दुसऱ्यांना मदत कर. अहंकार सोड. देवावर विश्वास ठेव. मग मन शांत होतं. चिंतामणीने विचार केला आणि गावातल्या लोकांची मदत सुरू केली. एखाद्या आजीला जेवण द्यायचं, लहान मुलांना शिकवायचं, शेतात हातभार लावायचा. सुरुवातीला वाटायचं, अरे मी फक्त मदत करतोय. पण हळूहळू त्याला लक्षात आलं, अरे, मदतीमुळे माझं मन भरतंय. रात्री तो श्री स्वामी समर्थ म्हणत जप करायचा. काही महिन्यात लोकांच्या नजरेत त्याचा बदल दिसू लागला. आधी तक्रार करणारा तरुण आता हसतमुख झाला. पैशात किंवा वस्तूत नाही, तर दुसऱ्याला मदत करायला आणि देवावर विश्वास ठेवायला त्याला